तर बघा आज सोमवार, चला म्हणलं आपण पण धोंडे जेवण करावं म्हणलं. इतर काय नाही तर देवाला तर नैवेद्य दाखवावं म्हणलं धोंड्याचं, म्हणून थोडंसं वाटीभर पुरण घातलं. बघा बाकीचे तर कोण काय खात नाहीत पुरण, मुलं वगैरे, त्यांना भाजी चपाती असंच लागते. मग म्हणलं चला आज पुरणाचाच घाट घातला बनला. बघा मग ते सगळं पुरण वगैरे चटका देऊन असं ठेवले आणि येळवण्याची आमटीला फोडणी द्यायला फक्त लसूण, खोबरं, कोथिंबर आणि टमाटे टाकले बघा, कारण टमाटा आवडते मला, आणि काळं तिखट, लाल तिखट इतकं टाकले. म्हणलं पातळ जरी असली तरी छान लागते म्हणले, जास्त म्हणजे असं कांदा वगैरे घालत बसले नाही. म्हणलं पातळच आमटी करावी, जास्त पण खात नाही ती आमच्यात. मी, वैष्णवी आणि एखादा मधला मुलगा ते एवढेच खातो बघा, जास्त काही खात नाहीत. मग दुसरी भाजी करावं लागते म्हणून थोडीशी चिळवण्याची आमटी केली बघा, आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले, आमटीला फोडणी दिली. म्हणलं आता आमटी उकळी असतं धोंडे वगैरे करून घ्यावं म्हणलं. बाकीची तयारी झाली होती ही बघा, असे पापड पण करून घेतले होते, मुगाचे आणि उडदाच्या डाळीचे मशनीवर करून घेतले होते बघा. ते पण थोडे तळावं म्हणले, मग ते पण तळायला घेतले. आणि नंतर न बघा मग बाकीचं तर भजे वगैरे, कुरवडी हे झालीच होती. म्हणलं आता फक्त धोंडे तळायचे तेवढे राहिले होते बघा. म्हणले आता पण थोडेसे करावं, नंतर न मग गायक आमच्या इकडं येत नाही, मग थोडेसे 33 धोंडे करून असे उकडून घ्यायचे आणि गाईला द्यायचे. हे असं धोंड्या महिन्यात करतात बघा गाईला. हे बघा असं पुरण मी धोंड्यापुरतंच केले होते एका वाटीचं, जास्त तर कोणी पोळी खात नाहीत. म्हणलं चला आता निवदापुरते थोड्याशा 4 पोळ्या बारक्या छोट्याशा करून असे धोंडे करून घेतले बघा. अजून धोंडे करणं चालू होतं. म्हणलं चला नैवेद्य दाखवायचा टाईम झाला, नैवेद्य पण दाखवावं आणि व्हिडिओ पण काढावं, म्हणून बघा हे असं केलं मी धोंडे जेवण. धोंड्याचा महिना आहे, कोणाकोणाला असं धोंडे जेवण आवडते कमेंट करून सांगा. या जेवायला तुम्ही पण. चॅनलला सबस्क्राईब करा.